कैलासवासी मनोहर श्रावण जाधव वाघे, कैलासवासी नामा जमना वाघे, कैलासवासी विश्वनाथ बाबू जाधव, कैलासवासी भागवत संभाजी धडे वाघे यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी समस्त श्रोते मायबाप आपल्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सेवेसाठी पारंपरिक जागरण गोंधळ भाग 1 प्रस्तुत करत आहोत. यानंतर आपल्या सेवेत भाग 2 हा लवकरच सादर होईल. कैलासवासी मनोहर श्रावण जाधव वाघे राहणार अर्जुन सोंड यांच्या कृपा आशीर्वादाने जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी सदैव आपल्या सेवेत राहील. जय मल्हार. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी तारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. शुभा मल्हारीचा येळकोट येळकोट घे सदानंदाचा येळकोट येळकोट घे. श्री गजानन गणपती नामस्मरण करीतो चिती कानी कुंडल शोभा देती चतुर्भुजेला नरसुबा नरहारी गणपतीची संग स्वारी मारुती खेतरी भूमकारला उजव्या बाजूला सरस्वती अलंकार लिहून येती गळ्या पुतळ्याच्या माळा शोभे गणाला गळ्या पुतळ्याच्या माळा शोभे गणाला हे गेला ऐकार बसून आले मोरावर सभा झाली थंडगार झोकाला पाहून स्वरूपाला गवरीच्या गणुबाळा उरी शोभे महून माळा पायी घागरीच्या तळा शोभे गणाला पायी घागरीच्या तळा शोभे गणाला उंदराचा भारू केला शेंद्राचा टिळालेला इंद्रापशी गेला गायकीला रंग भरण्याला हो दादी जसं घर उमाजाच गाणं केलं इलासाच बाबाजी नाव तिथं जाहीर झाला उमा बाबाजी नाव तिथं जाहीर झाला मारुतीचा हा श्री प्रसन्न झाले मल्हारी तुझ्या दरबारी पालीला जर साला हो दादी चरणी नमन माझे चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे आदि मैलारचा राजा अरे नळदुर्गाचा राजा हे अणदुराचा राजा हे माळेगावचा राजा हे चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे
पठाराचा राजा चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे पालपेंबरीचा राजा चरणी नमन माझे हे वाटंबराचा राजा चरणी नमन माझे लिमगावचा राजा चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे मनसुळीचा राजा चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे शेगुडाचा राजा चरणी नमन माझे हे वटवट्याचा राजा चरणी नमन माझे हे करसुंडीचा राजा चरणी नमन माझे हे चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे 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 बाबळगावचा राजा चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे हे पंढरीचा राजा चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे शिंगणापूरचा राजा चरणी नमन माझे हे काशेगावचा राजा चरणी नमन माझे हे तुळजापूरचा राजा चरणी नमन माझे येरमाळ्याचा राजा चरणी नमन माझे हे महारडीचा राजा चरणी नमन माझे हे चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे 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 पाळियाचा राजा चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे सभा मंडपाचा राजा चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे पंढरीचा राजा चरणी नमन माझे चरणी नमन माझे देवा 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 चरणी नमन माझे नमन माझे देवा चरणी नमन माझे चरणी नमन माझे देवा चरणी नमन माझे प्रथम नमो परमेश्वर आहो शिरटी दाता त्वरण प्रथम नमावा परमेश्वर आहा शिरटी दाता त्वर मागणे मागतार जा सुंदर आहा उभीचा क्षण बर करी तो कर जोडून का विनंती हात जोडून का विनंती आज महिलांचा सतीने मिला गडजे तुझ्या आईपती आज महिलांचा सतीने मिला पंचमरच्या आईपती आहो आज महिलारचे सतीन मिला हागडजी दूरचा हाईबती आज महिलारचे सतीन मिला पालपेंबरचा हाईबती आज महिलांचा सतीने मिला गडजे तुझ्या आईपती आज महिलांचा सतीने मिला पंचमरच्या आईपती पहिले नमन मात्या पित्याला त्यांनी जन्म दिला पहिले नमन माझ्या पित्याला आहा त्यांनी जन्म दिला दुसरे नमन माझ्या गुरुला आहा त्यांनी मार्ग दाविला व त्याच्या उपकारवर नुकाई कारवर मुकाई महिलांचा सतीने मिला गडजे तुझ्या आईपती आज महिलांचा सतीने मिला पंचमरच्या आईपती चवते नमन मारुती पांढरीला आटाई खेवणी देव चवते नमन मारुती पांढरीला आटाई खेवणी देव पाचवे नमन पाची पांडवाजी आ 33 कोटी देवा विनवी तू अमरावतीचा राहायवती अमरावतीचा हायवत गडजीचा सतीने मिला पालपेवरच्या आईपती आज महिलांचा सतीने मिला पालपेवरच्या आईपती आहा बैलारचे सतीन मिला हागडजे दूरचा हायवती आज बैलारचे सतीन मिला पालपेंबरचा हायवती आज महिलांचा सतीने मिला गडजे तुझ्या आईपती आज महिलांचा सतीने मिला पालपेवरच्या आईपती सहावे नमन हो गरड ध्वजा 16-17 भुजा सहावे नमन करू धोजा आहा 16 भुजा याच्या उभारून कायला काही पाहता मौज करीता कर जोडून का विनंती हात जोडून का विनंती आज महिलांचा सतीने मिला गडजे तुझ्या आईपती आज महिलांचा सतीने मिला पंचमरच्या आईपती आहा आज बैलारचे सतीन मिला हागडजे दूरचा हायवती आज बैलारचे सतीन मिला पालपेंबरचा हायवती आज महिलांचा सतीने मिला गडजे तुझ्या आईपती आज महिलांचा सतीने मिला पंचमरच्या आईपती सातवे नमन सप्त ऋषीला लहान तोरस बेला सातवे नमन सप्त ऋषीला लहान तोरस बेला
महिपती काशी बजितो देवाला जी. धोंडीला त्याचा त्याला करीतो कर जोडून का विनंती हात जोडून का विनंती आज महिलांचा सतीने मिला गडचे दूरच्या ऐवती. आज महिलांचा सतीने मिला पलप्यंबरच्या ऐव. आज महिलांचे सतीनं मिला हागड जेजूरचा हैबती आज महिलांचे सतीनं मिला पालपेबरचा हैब आज महिलांचा सतीने मिला गडचे दूरच्या ऐवती. आज महिलांचा सतीने मिला पलप्यंबरच्या ऐवती. माळसा म्हणी देवाला घडू घडी बोला जी 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 मशी तुम्ही बोला काय सोडून जाता बानूच्या देशाला माळसा म्हणी देवाला घडू घडी बोला हो मशी तुम्ही बोला काय सोडून जाता बानूच्या देशाला माळसा म्हणी देवाला घडू घडी बोला जी 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 मसी तुम्ही बोला काय सोडून जाता बानूच्या देशाला. माळसा म्हणी देवाला घडू घडी बोला हो मसी तुम्ही बोला काय सकुनी जाता बानूच्या देशाला. हा कुणी कुणी चौथी आली डब मांडीला गजी जी जी डब मांडीला पहिला खुलून हा शब्द वचन गोविला पहिला खुलून हा शब्द वचन गोविला कोणारी सख्यानी ह्याचा डब मॅच तिला जी 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 डब मॅच तिला नाही जगत होते अभिगिडाव वंदिला नाही जगत होते अभिगिडाव वंदिला शिवराजे रापा शिवराजे रापा कुणी कलम बरोबर कुणी कलम बरोबर 10 गेली आघाडी 10 गेली आघाडी या राजाचा पुतुरन प्रधानाला ओ बोले प्रधानाला शिवबंद वाटत अवघ्याशी पायाला माळसा म्हणी देवाला घडू घडी बोला जी 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 मसी तुम्ही बोला काय सोडून जाता बानूच्या देशाला. माळसा म्हणी देवाला घडू घडी बोला जी 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 मसी तुम्ही बोला काय सकुनी जाता बानूच्या देशाला. मंगळ हुड्यावर गेली मळसाबाई हो मळसाबाई फौजकडे पाहता फौजकडे पाहता आहा लोण्याची संपतन माझ्या ठाई हो एका ठाई बांधायचा कडका गावडीचा कडका सागणी मध्ये बदळ सागणी मध्ये बदळ झाला माझ्या देह झाला माझ्या देह काही मायावी नाही सगळ्या बंधूला ओ सगळ्या भावाला बाई जसाचा देव तसाच आपण झाला. माळसा म्हणी देवाला घडू घडी बोला जी 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 मसी तुम्ही बोला काय सोडून जाता बानूच्या देशाला. माळसा म्हणी देवाला घडू घडी बोला हो मसी तुम्ही बोला काय सोडून जाता बानूच्या देशाला. ज्याच्या गमनी आलं त्याने बाय केलं ओ त्याने बाय केलं तिथं कोणाचं हरपल कोणाचं हरपल एरंडाचं कस भवती डुल पानाईचा विलास ऐकला आपल्या मोर गावडीचा विलास ऐकला आपल्या मोर हरी रामायणाची मात हरी रामायणाची मात गादीला कुणकुण भक्त गादीला हाय कुणकुण भक्त भेटल साधू संत भेटल साधू संत महिपती म्हणजे देवाला तारा सकळ आला ओ तारा सकळ आला तुम्हा वाचून माळसा कंठ माझा चोकला माळसा म्हणी देवाला घडू घडी बोला जी 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 मसी तुम्ही बोला काय सोडून जाता बानूच्या देशाला. माळसा म्हणी देवाला घडू घडी बोला हो मसी तुम्ही बोला काय सोडून जाता बानूच्या देशाला. छंद मला लागला देवाचा छंद मला लागला देवाचा बानू माळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा माळसा मल्हारीचा माळसा मल्हारीचा माळसा मल्हारीचा. 8 दिवसाच्या आईतवारी खंडेरायाची माझी नवारी खंडेरायाची माझी नवारी खंडेरायाची माझी नवारी. छंद मला लागला देवाचा छंद मला लागला देवाचा बानू माळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा बानू
बानू माळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा नामा जमुनाचा मंत्र भारी विश्वनाथ भास्कर सुरावरी विश्वनाथ भास्कर सुरावरी विश्वनाथ भास्कर सुरावरी चंदमाला लागला देवाचा चंदमाला लागला देवाचा बानू म्हाळसा मल्हारीचा बानू म्हाळसा मल्हारीचा बानू म्हाळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा चंदमाला लागला देवाचा चंदमाला लागला देवाचा बानू म्हाळसा मल्हारीचा बानू म्हाळसा मल्हारीचा बानू म्हाळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा बानू माळसा मल्हारीचा ध्यान रे ध्यान मालू देवा बा देवा ध्यान मालू देवा बा देवा ध्यान रे ध्यान मालू देवा बा देवा ध्यान मालू देवा बा देवा ध्यान मला देवाचं लागल लागल मला देवाचं लागलं लागलं चरणी मन माझं रंबल रंबल माझं रंबल रंबल शेवटी ध्यान तुझं लागल लागल तुझं लागलं लागलं एकरे शुद्ध शनवारी बावारी सुतशिय नवारी बावारी गोकुळाष्टमीच्या दिवशी बा दिवशी अष्टमीच्या दिवशी वाजू धन्य बाणून काही केलं बा केलं मानून काही केलं बा केलं काढली सलदाची पेटी बा पेटी सरदाची पेटी बा पेटी हनवटली ती पाय पोलार पोलार गेली तू पोलार पोलार उंच मणी हृदयाचं जोड बा जोड उद्याचं डोळ बाजू नेसली सोंचाळ पाठव पाठव सोचाळ पाठव पाठव नेसली सोंचाळ पाठव पाठव सोचाळ पाठव पाठव अंगी मधमाची कन तोळे बा तोळे मधमाची खण तोडी बातोडी चाळी सोडून भूतवरी बावरी सोडल्या भूतवरी बावारी चाळी सोडली भूतवरी बावरी ध्यान रे ध्यान मालू देवा बा देवा ध्यान मालू देवा बा देवा ध्यान रे ध्यान मालू देवा बा देवा ध्यान मला देवाचं लागल लागल चरणी मन माझं रंबल रंबल शुद्ध शनिवार दिन ऐतवार त्या पाना फुलाचा आगार आहा दिवस होता म्हणले गोकुळाष्टमीचा बर त्या गोकुळाष्टमीच्या दिवशी मला त्या धन्न बानून काय केलं काय केलेलं आहे काढली सलदाची पेटी आणवटलेली ती पाय पोलार बर उंच मणी हृदयाचं जोड निसली सोंचाळ पाटव आहा अंगात मधमाची खणचोळी जाळी सोडून त्या भुजवरी हा. आता मला नटण्या धटण्यामध्ये 3 प्रहार रात्र गेली बरोबर आहे. त्या प्रहारी उठ्ठा मल्हार म्हणून बानू नाव सारून गेली बर देव सपनी जाजाविले चंदन खामका उठाळू लागले आणि बानू बानू म्हणून तन्मय झाले हे नवल कुणी पाहिलं म्हणलं हा देवाचे पटराणी माळसाबाई बरोबर आहे. माझा देव निर्गुण निराकार शिव शंकराचा अवतार असताना हा. असा वेड्यासारखा चंदनखाम का कवटाळतो म्हणून त्या देवास ती काय बोलती झाली काय हो देवा हा इतक्या रात्री नवल काय वाटलं अहो तुम्ही चंदन खाम का काठवता सांगितलं पाहिजे तुम्हाला हा सांगा म्हणजे. सांगतो ऐका म्हणली रात्री मजला स्वप्न पडले 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 मन माझे बाणूवर जडले मन माझे बाणूवर जडले मन माझे बाणूवर जडले रात्री बानू माझ्या स्वप्नी आली निरोप सांगुनी मजला गेली आयुष्य विपरीत आज घडले 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 मन माझे
माझे बाणूवर जडले मन माझे बाणूवर जडले मन माझे बाणूवर जडले मन माझे भानुवर जडले मन माझे भानुवर जडले मन माझे भानुवर जडले मन माझे बाणूवर जडले मन माझे बाणूवर जडले मन माझे बाणूवर जडले मन माझे भानुवर जडले मन माझे भानुवर जडले मन माझे भानुवर जडले काही सांगू त्या बाणूची कहाणी काय सांगू त्या भानुची कहाणी ज्योत निघाली अग्नी हो मातूनी शोधनी काय अंगा तुने आयुष्य विपरीत आज घडले आयुष्य विपरीत आज घडले 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 मन माझे बाणूवर जडले मन माझे बाणूवर जडले मन माझे बाणूवर जडले मन माझे भानुवर जडले मन माझे भानुवर जडले मन माझे भानुवर जडले रात्री मजला स्वप्न पडले 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 मन माझे बाणूवर जडले मन माझे बाणूवर जडले मन माझे बाणूवर जडले मन माझे भानुवर जडले मन माझे भानुवर जडले मन माझे भानुवर जडले अशा प्रकारे मला स्वप्न पडलेलं आहे आणि परपुरुषाचे नाव माझ्या स्वप्नाकारण आलेले आहे. इतकी सुंदर पाहिली हो. अहो यातीनं कोण होती अवसरूपण एवढ्या गटीत असलेली बर यातील पण तुमच्यापेक्षा आमच्यापेक्षा उंच असायला पाहिजे. हा का हो देवा हा. वाण्या बामणाच्या 5 कन्याकुमारी करून देते आज दणगणीच्या खाली पडायचं नाही. अवसरून का भरडून मकाच्या का हुरडीच्या मी काय जेवणातल्या कन्या म्हणले का मग काय म्हणता? अहो, श्रीमंतामध्ये हा. ज्या मुलाचं लग्न झालं नाही अशा मुलीला काय म्हणायचं? अशा मुलीला कुमारी म्हणतात म्हणली. अहो कन्याकुमारी अशा 5 कुमारी करून देते अहो दणगणीच्या खाली पडायचं नाही. असं म्हणता. हा असं आहे म्हणली. पहिले युगात होतो धनगर केवळ तुमच्यासाठी म्हणून झालो मी वाणी. बाणूला स्वप्नामध्ये पाहिल्यापासून असं वाटतं मला तुमची माझं लिंग सोडावी नेऊन पाण्यामध्ये उडवायची आणून काळपातलं मिठू आपल्या महालामध्ये कापायचं त्याला सालावं सोलावं हिरेंगानं दंडावं त्याचं तुम्ही स्वतः हातानं भोजन करावं आधी वाढायचं मजला नंतर घ्यायचं तुम्ही तवापासून आपली नावं सुद्धा बदलायची. मला खंडोगावडे म्हणायचं आणि तुम्हाला माळसा गावडी म्हणायचं. बर भानूला कल्पंता सोडित नाही रे हा एवढं बोलणं चाललं होतं त्या गुलाल महाली देवाचा बुद्धिवान प्रधान पाठबीत ऐकत होता. हा. आता जाईन तर कुठली गोष्ट कामाला येणार नाही. बर. हीच गोष्ट मोडीन आणि दुसरी जोडीन तर देवाचा बुद्धिवान प्रधान होईन म्हणली. बर. सकाळ सकाळ पहारी उठला दिनवानुगाला सूर्य भान पार कसला हा. अंगी तेल पाणी झगा डुईसमानला चिरावर खोला मोत्याचा तुरा बर. हातामध्ये फिरेंगेजनी पाठीची चंपावती ढाल बांधली हा. आणि डुलत मालत राजकत्रीमध्ये देवाची 5ची 5 मुजले की राम राम देवा राम राम. राम राम म्हणले का प्रधाना का हो सकाळच्या प्रारी काय न केलं रातच्या गोष्टी फार कुबल्या जागा राहत्या म्हणली. कशा कशा आहे ते सांगायला पाहिजे वार म्हणजे. आहे तर मोठी वाणी भालाय तर तुराटीवणी म्हणली. बर. गावडी लोक कशा 3 ताडूंची 3 ता लांबी हा. एक कान पांघरते ते कान हातात दगड्या धोंड्याच्या शेजा करते दिवा. बर. अशा ठिकाणी जर गेलं तर आपण भिवून माघार येताल म्हणली. असं म्हणता. असं आहे म्हणले प्रधानजी माझा अवतार शिवशंकराचा बरं दृष्ट मारायची भक्त तारायची हा. गो ब्राह्मणाचा संभाळ करायचा असा माझा अवतार आहे म्हणले. त्या धनगरड्याला भेण्यासाठी नाही असं माझी कामगिरी आहे म्हणली. सांगा पा म्हणली. नरेच्या पागेला जावा घोडाला सपोसा झिंक भेडवाचा घोड्याला खाली बोंबाळी सर्व सोबती मनाळी साती सडका लावून आत्ताच्या आता चावडी कारण घेऊन या म्हणली.
त्या देवाने सांगितलं, त्या बुद्धिवान प्रधान देवाने ऐकलं आणि त्या नराच्या पागला कसा गेला गेला रे नराच्या पागला पागला त्याला काय नराच्या पागला पागला गेला रे नराच्या पागला पागला वारधनी लुशीला पुशीला पुशीला ऋषीला पुशीला पुशीला तिला हा जिडताचा भिडविला 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 उंबर एक लगी माथ्याला माथ्याला लगी मात्याला मात्याला त्याला आखाळी बोमाळी बोमाळी खाली बोंबाळी बोंबाळी सर्वी सोबती मनाळी मनाळी सोबती मनाळी मनाळी आणला देवाच्या जवळी जवळी तिला देवाच्या जवळी जवळी का हो देवा हा. हे आणला मली घोड याला का घोड म्हणायचं का हा मग काय याला म्हणायचं श्यामरण वारू हा माहिती आहे की काय तुरीच्या डाळीचं वरण अहो तुरीच्या डाळीचं वरण नाही मग काय श्याम सावळ्या रंगाचा देव हा, देव डोम कावळा अहो श्याम म्हणजे सावळ्या रंगाचा देव मग तीच की आणि चंद्राचा वारू केला होता याला वर्ण म्हणायचं बरं असं ह्याला वर्ण म्हणायचं म्हणले असं हा. श्यामला म्हणली श्याम करणं वारू म्हणली तशी दुसरी कामगिरी सांगा पाहू म्हणली साठीचे पाल ताकीद द्या आगडदी नौबत वाजू द्या संख्या सोडती संख्येला घ्या बरं लाव लष्कर सैना घोळदळ पायदळ हात्यारी आडे हात्यारी छडीदार चोपदार शिपाई शिलीदार बरं हलदार महालदार सारी सैना सज्ज करा बरं आणि देवारण्यात शिकायला निघालो येतं का नाही अशी लगेच जाऊन बातमी द्या असं हा. त्या देवाने सांगितलं त्या बुद्धिवान प्रधान देवाने ऐकलं हा. आणि त्या शिपाईदाला ताकीद देण्यास निघाला का हो शिपाईदादा काय आपली येण्याची तयारी म्हणली झाली म्हणलं तयारी झाली झाली कशी कशी झाली लढायला काय घेतलं म्हणली तुरीकडे लावच्या बघसारखी केली म्हणलं तयारी ए बाबा का? अरे तसं नाही लढायला सामान काय घेतलं म्हणली लढायला सामान घेतलं म्हणलं काय घेतलं 3 वार घेतली 3 वार ए अरे ज्या गावाची वाट माहिती नाही तिथे त्याचे नाव कशाला घेतोय अरे बाबा ती नाही नेता असता लांब सडक हा मग तीच की तलवार म्हणते त्याला तलवार तलवार घेतली तलवार असं सरा माग म्हणली का हो का हो? आपली काय येण्याची तयारी हा झाली ना हा तुम्ही लढायला काय घेतलं बरं हत्यार हातार घेतलं काय हा घेतला ना काय घेतलं फुकारी हो बाई का हो? फोकारीचं काय काम आहे या ठिकाणी काय काम आहे हो. आव चुली पैसे जायचं बर. चुली मधली राग घ्यायची हो. फडक्याने शोधायची बरं. त्या फुकार मध्ये ठासून भरायची बर. पुन्हा जर शेणा आली तर घ्यायची फुकारी फुकायचं डोळं चोळत बसला की निघून जायचं हा म्हणजे गणी मी कावा करतो म्हणते हा. का हो म्हणले ही घेतलं तुम्ही सामान का हो हा आपली काय येण्याची तयारी म्हणली आमची तयारी आहे की कशी कशी घेतली म्हणली अहो हत्यार परट सगळी संघ ए घेतली ए ए हत्यार पिरियड म्हणायचा हत्यार पिरियड हत्यार परेड म्हणता होय हो घेतलं की हा काय घेतलं आपण तवलीन पळी घेतली हो सुटला लगेच बाजी वाढायला काय नाही ती मग- जागरणात असते हिथं कुठं असतं मग काय म्हणताय अहो तवलीन पळी म्हणजे कशासाठी घ्यायची माहिती आहे? कशासाठी घ्यायची अहो 1 किलो चटणी घ्यायची आखरी आखरे आणि 1 घागरभर पाणी बर तवलीत वतायचं बर खळाखळा ढवळायचं हो ढवळलं की 1 चमचा भरायचा की तोंडावर हाणायचा आणि नाही जर साईन आली तर तिकडून नाही सण आली तर तुला पाजायचं हा वाघ्या मुरून पिऊन बसल्यावर काय जमत नाही का चला स्वारी आली का हा. स्वारीच्या स्वारी दलली त्या विशीच्या चौबारी थांबली हा. मल्हार देवाच्या कानी उतर आला आणि त्या बुद्धिवान प्रधानास बोलते झाले म्हणले का हो प्रधान का हो प्रधानजी का हो आली का स्वारी स्वारीच्या स्वारी सगळे आली म्हणले आपण हे रडलेला आवाज येतो मासा देवी चढतेत म्हणले अहो का रडतात कशासाठी जाऊन विचारून या असं हा. का हो मासा देवी का हो? तुम्ही का रडता आणि कशा बदलता सांगितलं पाहिजे म्हणले सांगाय पाहिजे हो. तर सांगते ऐका म्हणले आ देवा विना चैन नसे नसे जीवाला मालू विना चैन नसे आ देवा विना चैन नसे जीवाला मालू विना चैन नसे आ देवा विना चैन
पौर्णिमेचा चंद्र चकोर जीवाला, पौर्णिमेचा चंद्र चकोर जीवाला, जैसे माझे मन वाट पाहे, जैसे माझे मन वाट पाहे, मोरवानी झुरती असे जीवाला, देवा विना चैन नसे, मोरवानी झुरती असे जीवाला, मला विना चैन नसे, देवा विना चैन नसे जीवाला, मला विना चैन नसे, देवा विना चैन नसे जीवाला, मला विना चैन नसे, का हो बाई म्हणली काव तुम्ही का रडता आणि कशा बदलता सांगितलं पाहिजे म्हणली. सांगाय पाहिजे हो आव धनी तर दुनिया माय तर संपता आमचे देव चाले बारावरती त्यासाठी रडते हो. किती भोळ्या बाया म्हणली. काव माझा बी सोम्या 12 वर्ष गेलता म्हणली आणि माझ्या डोळ्याला टिपूस नाही आणि तुम्ही अजून मल्हार देव जिजुरीच्या बाहेर पडला नाही तर तुम्ही रडून रडून लिंबावणी डोळे केलं. हा मग तुमचं काय म्हणणं आहे सांगा म्हणले. काव प्रधानजी काव गाव मध्ये जावा बर 4 वाजले वाया बघा म्हणले. असं हा त्या देवीनं सांगितलं आणि त्या बुद्धिवान प्रधानात आय केलं म्हणली आणि त्या रोजगाराच्या आळीला गेला आणि त्या रोजगाराला पुस्ता झाला म्हणली. का हो रोजगारानं हा रोजानं येतं का म्हणली रोजानं. येऊ की आणि सांगा म्हणली आपला रोजगार. आम्हाला द्या म्हणले चिपट कमी 2 रुपये. अहो चिपट कमी 2 रुपये कुठे रोजगार असतो का म्हणली. अहो, हे रोजगार नाही, रोजगाराचा अर्थ आहे असं शान असले तर वळका नाही तर आल्या पावली निघून जावा. ओळखायला म्हणली तुमचा रोजगाराचा अर्थ म्हणली. सांगा. चिपट कमी 2 रुपये म्हणलं म्हणजे 2 रुपयाला 75 पैसे कमी म्हणजे बाई केवढ्या सापडली हो. चारण्यात 4 मग तुम्हाला बी वजाबाकी येत नाही वाटतं तुम्ही शाळेत गेलो नव्हतो. नाही आम्ही सजगुऱ्यात होता जाऊ का हो म्हणली बाई आपली काय येण्याची तयारी म्हणली रोजानं. रोजाना हो येऊ म्हणले. सांगा म्हणली आपला रोजगार. आमचा रोजगार हा ताकाचं पाचून हो तुम्ही झोपीत आहे का उभ्यानं झोपायला लागला काय तुम्ही. पाहुणा हो ही रोजगार नाही, रोजगाराचा अर्थ आहे. बरं. त्याचा उल्लेख केला तर शान नाही तर पाहुणं तुम्ही येडं म्हणले. असं गवळ्याच्या घरी 10-5 गायी म्हशी असतात म्हणली. बरं. संध्याकाळच्या धारा काढायच्या लाल असं दूध तापवायचं म्हणली आणि ते शिंक्यावर ठेवायचं. हा सकाळपारी ती माऊली काय करते नाती दुखती सवळ होती आणि शिंकेवरला डेरा खाली घेते म्हणली बरं. आणि त्याचं घुसळण करते म्हणजे मधी म्हणतं. हा. घुसळण केल्याच्या नंतर ताक जात खाली आणि पाणी येतं वरी म्हणली. हा अरे तसं नाही, लोणी येतं वरी आणि पाणी जातं खाली. मग तेच की माझा म्हणजे ताकात तुम्ही पाचून तर निघाला बांधायला. मग एखादा शब्द ध्यान काढल्यावर काय होतो म्हणले म्हणजे असं 5 ताकाचे पाचून तुम्हाला द्यायचं हा. दिलं म्हणले. चला म्हणले. चला म्हणले का हो प्रधानजी का हो आली का स्वारी. स्वारी आली म्हणली सगळी. स्वारीच्या स्वारी दणांनी शिसन बुक उभं राहिलेले आहे बरं आणि ती म्हणली प्रधान आणि देव काय बोलत आहेत म्हणली. हा काय बोलते म्हणली. का हो प्रधानजी का हो? चला म्हणले चला जायचं हा शिवशंभोचा अवतार तुझा तू माळसापती, शिवशंभोचा अवतार तुझा तू माळसापती. अरे खंडेराया तुझी आज आली चंपा शेती, मलू देवा तुझी आज आली चंपा शेती. खंडेराया तुझी आज आली चंपा शेती, खंडेराया तुझी आज आली चंपा शेती, खंडेराया तुझी आज आली चंपा शेती, खंडेराया तुझी आज आली चंपा शेती. शिवशंभोचा अवतार तुझा तू माळसापती, शिवशंभोचा अवतार तुझा तू माळसापती. खंडेराया तुझी आज आली चंपा शेती, मलुदेवा तुझी आज आली चंपा शेती. खंडेराया तुझी आज आली चंपा शेती, खंडेराया तुझी आज आली चंपा शेती, खंडेराया तुझी आज आली चंपा शेती. मल्हारदेवा तुझी आज आली चंपा शेती. गडी पठारी अवतार धरिला, चंद्राचा तू वारू केला. गडी पठार अवतार धरिला, चंद्राचा तू वारू केला.
मुरळी पुढे नाचती हाती घेऊन घाटी अरे खंडेराया तुझ्या आज आली चंपा शेती मरू देवा तुझी आज आली चंपा शेती खंडेराया 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 तुझी आज आली चंपा शेती शिवशंभोचा अवतार तुझा तू माळसापती शिवशंभोचा अवतार तुझा तू माळसापती खंडेराया तुझी आज आली चंपा शेती मरू देवा तुझी आज आली चंपा शेती खंडेराया तुझी आज आली चंपा शेती का हो देवा का हो आडवा आलं म्हणली समोर काय आहे म्हणली आपण बघा बरं काय झालं समोर अहो लाकडाच्या मोळ्या गौराचा तिरडा आणि पालत्या घागरी हा. समोर समोर दिसतेत म्हणली आणि तुम्ही काय म्हणता की काय आलं मग त्याला काय झालं अहो नाही म्हणली चला माघारी आपली स्वारी गडजुजूरला परत पाठवा म्हणली चला आपण झालं काय अहो ही समोर काय आहे अपशकून चंडाळ आला म्हणली अहो याला काय अपशकुन म्हणायचं का मग काय याला शुभशकुन म्हणायचा कसा कसा म्हणली शेप चोकून म्हणायचं म्हणली? सांगतो म्हणजे याचं शुभशकुन हा सांगा म्हणली एखादी बाई गंगेवर चालली तर जाताना जाती कशी रिकामी घागर घेऊन जाती म्हणली आणि तिकडनं येताना भरली घागर घेऊन येते म्हणली एखादा मोळक्या वाडा चालला तर जाताना जातो कसा कुराळ आणि दावा घेऊन जातो म्हणली आणि तिकडून येताना मोळी चालतो सोलतो आणि डोसक्यावरती घेऊन येतो म्हणली एखादी बाई माळावर चालली तर जाताना जाती कशी टोपलं पालतं डोसक्यावर घालती चुंबळीचा पटकन म्हणजे खांद्यावर घेते आणि तिकडून येताना भरली राहते म्हणली तशी म्हणली आपण जाताना रिकामी आहे हो येताना ह्या रथामध्ये बांधूला टाकून घेऊन यायचं म्हणली असं हा म्हणजे आता जायचं म्हणता का पुढे जायचं पुढे चला म्हणली चला म्हणली चला आईचे जाताना काय जाताना हो देवा आईचे जाताना काय जाताना हो देवा देव निघून काय चालला हो देवा देव निघून काय चालला हो देवा लागला वनाच्या काय मार्गी हो देवा लागला वनाच्या काय मार्गी हो देवा वन लागल काय दारुण हो देवा वन लागल काय दारुण हो देवा वन येळ बिवाच्या जाळ्या हो देवा करा काय वाजती हो देवा करकरा काय वाजती हो देवा स्वारी धुमाळ्या काय मारती हो देवा स्वारी धुमाळ्या काय मारती हो देवा एक वनावर आली दोन वनावर आली तिसऱ्या चौथ्या पाचव्या वनाला गेलेल्या आहेत आणि ती माघार फिरून प्रधानच काय म्हणत आहे म्हणली का हो देवा म्हणली का हो प्रधानजी का हो आधी शिकार खेळायची बरं आणि नंतर पुढे जायचं पुढे जायचं म्हणता का हा. ठीक आहे देवा बाण भाताडू म्हणली पहिली शिकार कशाची जळाच्या जळ माशाची त्याच्याहून शिकार कशाची कोपेतल्या सस्याची म्हणली त्याच्याहून शिकार कशाची त्याच्यावर शिकार म्हणलं तर चित्रसुडी कागवरी शिवण सुरीच्या पाठीवरी हा. जो पाहतो मोजादारे बर. असे 5 शिकारी खेळून म्हणत आहे तस्त झाले बुद्धिवान प्रधान त्या बोलते झाले म्हणले देवाला का हो देवा का हो प्रधानजी शिकार बस झाली हो समोर काय दिसतं म्हणली इळूचा पेठ आहे म्हणली इळूच्या भेटात जायचं हो त्याचा एक भास तोडायचा बर त्याची कावड बनवायची आहा निमी पक्षुळ ह्या पाक्यात निमी पक्षुळ त्या पाक्यात घालायची बरं खांद्यावरती कावड घ्यायची आहा आणि जेजुरी कारण जायचं असं दारी तुळशीरंदावनाचं झाड आहे काचोबंदी अंगणामध्ये कावड झोकून द्यायची आहा 3 मजलीच्या माळीवर माणसं दिवस चालले राहतील बरं झरमन खाली येतील आणि याचं वर्तमान विचारतील असं त्यांना मी दिलेला निरोप सांगायचा असं याच्या अंगची कडस्तानं काढा अंगामध्ये खंचुळी करूनल्या आहा उरलं मास मच्छर आकोट पकवून भोजन तयार करून देव फार भुकेल म्हणून सांगा म्हणली माझ्या हाती पाठवून द्या असं सांगा म्हणली त्या देवाने सांगितलं त्या बुद्धिवान प्रधान देवाने ऐकलं बर इळूच्या बेटामध्ये गेला एक इळूचा भास तोला चरचरचीला त्याची कावड बनविली म्हणली बर निम्म पक्ष कुळ महागटल्या पाक्यामध्ये घातलं निम्म पक्ष कुळ पुल्या पाक्यामध्ये घातलं आल्या मार्गी त्या जीज उठायची आला म्हणली आणि मासाऱ्यांना बोलता झाला म्हणली
गड पाहेली जे जोरी माझा देव मल्हारी गड पाहेली जे जोरी माझा देव मल्हारी आठ दिसाच्या इतवारी देव बसले सद्रेवरी आली विघ्न तो निवारी माझा देव मल्हारी आली विघ्न तो निवारी माझा देव मल्हारी मानू माळसा देवाच्या नारी मध्ये शोभे देव मल्हारी गळ्या घालोनी भंडारी माझा देव मल्हारी गळ्या घालोनी भंडारी माझा देव मल्हारी गड पाहेली जे दोरी माझा देव मल्हारी गड पाहेली जे दोरी माझा देव मल्हारी रामा बाग्याची ही ललकारी झाले प्रसन्न देव मल्हारी गाव आहे मेंढापुरी पंढरपुरा शेजारी गाव आहे मेंढापुरी पंढरपुरा शेजारी गड पाहेली जे जोरी माझा देव मल्हारी गड पाहेली जे जोरी माझा देव मल्हारी का हो देवा हा हे आणलं मला भोजन असं करा म्हणली समस्त मंडळीला सांगा आंघोळीकरण जाऊन सांगा म्हणली असं हा 60 शिपायला ताकीद देण्यास निघाला म्हणजे का हो शिकवायचा जाणं हो देवाने देव वनाचे वन पत्र मानलेलं आहे बर. आणि आंघोळीला जायचं आणि भोजनाला येऊन बसायचं म्हणले आंघोळीला जायचं हो आंघोळ कसली असते बाबा आंघोळ राती कुठून खाती कुठं अरे बाबा आंघोळीला कलर नाही मग म्हणजे आंघोळ केली तरच जेवण आपल्याला मिळेल म्हणले आंघोळ केली म्हणले केली हा. कशी कशी केली आंघोळ तिकडे बघ असतो इकडं कशी कशी गोट्यापासून पाय धुतलं मनगटापासून हात धुतलं बरं बिंबीला तुका लावला निघालो निघाला हा. झाली तुमची आंघोळ झाली का हो हा आपली झाली का आंघोळ म्हणली गेली आंघोळीला गेली आंघोळीला गेली कोण कोण राहिली कोण 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 राहिली कोण कोण गेली सांगा म्हणले महादायत लिंगात ब्राह्मण हा. ह्याच्या महागुटला तिली तांबडी गेली ह्याच्या महागुटला कुष्टी गेले हा. आणि ह्याच्या मागाहून म्हणली सिकतोड बमटर कुटोपड दावे थोड वाटुळे लांबळे
ही खाल्ल्या वर्गातली लोक निघाली म्हणली. खाताहून लोक हो आली कांगोळी येऊन म्हणली आली समजत म्हणले. ठावागणी सारदारची चपात्याने मुठमुठरावर देऊन टाका. का हो देवा हा. तुम्हाला येड तर लागलं नाही म्हणले. काय झालं? अहो फक्त आपल्या तिघापुरतं ठाव मानलेलं म्हणले. हा. आणि तुम्ही म्हणता 60,000 सैन्याला पुरावा हा. आणि वाडा म्हणता काय? तसं नाही म्हणली. हा रिद्धी ती प्राप्त करा आणि मग वाडा म्हणली. असं हा. त्या मल्हार देवाच्या बुद्धवान प्रधानानं काय केलं म्हणली. हा. हाती भांडार घेतला हा. आणि त्या अन्नावरती झोकला हा. आणि त्या प्रधानाला आनंद कसा झाला. मुकी येळखोट बोला भक्त येळखोट बोला. आज आनंदी आनंद झाला. 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 मुकी येळकोट बोला भक्त येळकोट बोला. आज आनंदी आनंदी झाला. आज आनंदी आनंद 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 झाला. सोमतीच्या रात्री जाती दुर्गा घडी देव मल्हार अवतरले. घोडा तुगाला नाच गाऊ चालात पैंजण थरथरले. दार जाऊ चाला गळाच्या दोरीला दार जाऊ चाला पाला प्याबारीला हाती भंडाराचे उधळीला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. मुके येळकोट बोला भक्त येळकोट बोला. आज आनंदी आनंद आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आहा कुणी म्हणी मल्हारी कुणी म्हणी मार्तंडा देवाला डावाची ती. या जेजुरीला जाऊ त्या मल्हारीला पाहू तिथं राहूया देव संगती. आहा कुणी म्हणी मार्तंड कुणी म्हणी भैरवा देवाला डावाची ती. या जेजुरीला जाऊ त्या मल्हारीला पाहू तिथं राहूया देव संगती. दार जाऊ चला गळाच्या दोरीला दार जाऊ चला पाला प्याबारीला हाती भंडाराचे उधळीला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. मुखे येळकोट बोला भक्त येळकोट बोला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. माणसं आजची जेवलो तुपरुटी ताण लागली उदक मोठी. बरं अशा वेळेला जर पाणी पाजविलं सख्य वडील बंधू होतील म्हणले प्रधानजी. जळ सारे आटले म्हणली. नदी नर्मदा धुरल्या नदी नर्मदा साऱ्या आटल्या म्हणली. आणि वडण आलं नद्या सर्व आटले म्हणली. धावून गेला रिकाम टिकडीवर. फिरला भाऊ कष्टी झाला. तिथं काय झालं होतं? तिथे एक नांता बळी भुजंग होता म्हणली. बर धनगरवाडीला जायचं सौतक मेंढरू गिळायचा म्हणली. हा. खालती मुंडक वरती शिफ्टी करायचा. हा. त्याची गिरळ साचली होती ह्या गावासारखे एक टाकतळ. हा. त्या बुद्धीवर प्रधानाला मनी विचार केला म्हणली. हात घालीन तर हात वणी होईन पाय घालीन तर पाय वणी होईन. बर. श्रीचा मंदिर काढला त्या झारीच्या मुखाग्रीस लावला. हा. बुडबुडती झारी घेतली आणि देवापाशी आलो आणि का हो देवा म्हणली. का हो? आणलं म्हणली पाणी आणलं द्या म्हणले इकडं. ही घ्या म्हणली. इकडं महासभेचा काय नियम होता? काय होता म्हणली. सकाळ प्राई उठायचं स्नान संध्या सारायची देवपूजा उरकायची बरं आणि 3 मजलीच्या बाडीवर चढायचं आणि त्या मल्हार देवाचं अंतकरणामध्ये रूप साठवायचं बरं आणि बारी सूर्यनारायणा माझ्या धान्याला सुखरूप माघारी पाठवून दे म्हणून अशी प्रार्थना करायची. हा एवढ्यात मल्हार देवाचं रूप साठवल्यानंतर त्याच्या हातामधली झारी दिसली आणि तिनं भैरी लगडला बोलावून घेतलं. बरं काव भैरी लगड का हो
माझा मल्हार देव तिकडे मरायला लागलेला आहे आणि सापाची गिरळ प्यायला लागलेला आहे. तुम्ही तिथं जायचं आणि त्याच्या मुखाची झारे लावडायची म्हणले. असं हा त्या देवीला सांगितलं, मासा देवीला सांगितलं आणि त्या भैरी लग्नात ऐकलं म्हणली. त्या भैरी लग्न कशी म्हणली छापी केली म्हणली. त्या भैरीला छापी केली व देवा केली. त्या बहिणीनं छाती केली व देवा केली. तिला माझा झपाटा मारीला मारीला झपाटा मारीला झपाटा मारीला मारीला झपाटा मारीला देवाची तळव्याची आगीन आगीन भैरवची आगीन आगीन बर माथ्याला चढली चढली परमात्याला चढली चढली धरव धरत भैरीला भैरीला धरत भैरीला भैरीला एवढं खरगदारी घालावा घाला खरगदारी घाला हुकुम प्रधानाला केला वा केला प्रधानाला केला का हो प्रधानजी? गाव भैरलगड धरायचा, बरं रणभूमीत पाडायचा, बर पकडीत पकडी घालायची, बर उरावरती गुडगा द्यायचा आणि त्याला आताच्या आता खरगद्वारी घाला म्हणले. माझ्या तानाचा अपघात केला. त्या देवाने सांगितलं, त्या बुद्धिवान प्रधानानं ऐकलं. भैरीलगड धरला, पकडीत पकडी घातली, उरी गुडगा दिला हा. आणि खरग उपसता त्याला वाचा फुटली आणि त्या दिवस बोलता झाला म्हणली. का हो देवा हा त्या प्रधानानं पाणी कुठलं आणलं ते विचार प्रधानजी पाणी कुठलं आणलं? धनगराच्या झऱ्याचं म्हणली. धनगराचे धरायचं आहे. आई धनगरच्या तऱ्याचं नाव आहे. हा. आई सरपाची गरळ आहे म्हणले. याची पारख करा म्हणले. कशी करायची म्हणली? सांगा ना तुम्ही. पिवळ्या सूर्याची सवात काळी पैदा करायची, झारीच्या मुखास लावून पाहायची. जशी पाकाची तार तुटली तरच ती सापाची गळ म्हणायची, नसेल तर मला खरगद्वारी घाला म्हणले असे म्हणतात म्हणले ते. असं का हो प्रधानजी? गाव ही पाणी कुठलं आणलेलं आहे? धनगराच्या झऱ्यात आणले म्हणली. मला काही माहित नाही म्हणली. धनगराच्या झऱ्याचं नसून ही सापाची गळ आहे म्हणली. असं ही सिद्ध झालंय. झालं. हा शंका मनामधी आणू नका हो देवा, कल्पमनामधी आणू नका. सत्य सांगतो मी तुम्हाला हो देवा, शंका मनामध्ये आणू नका. मनामध्ये आणू नका हो देवा, शंका मनामध्ये आणू नका. सत्य सांगतो मी तुम्हाला देवा, शंका मनामध्ये आणू नका. बंधू बाप माय घरी हो देवा, बंधू बाप माय घरी हो देवा. झाडा देतील येमपुरी हो देवा, झाडा देतील येमपुरी हो देवा. कल्पपदातला सोडा तरी हो देवा, कल्पपदातला सोडा तरी हो देवा. शंक मनामध्ये आणू नका. कल्प सांगतो मी तुम्हाला हो देवा, शंक मनामध्ये आणू नका. शंकमनामधी आणू नका हो देवा, कल्पमनामधी आणू नका. सत्य सांगतो मी तुम्हाला हो देवा, शंकमनामधी आणू नका. सत्य सांगतो मी तुम्हाला हो देवा, शंका मनामध्ये आणू नका. सत्य सांगतो मी तुम्हाला हो देवा, शंका मनामध्ये आणू नका. जीवली खावली तृप्ती झाली. बरं माणसाची जेवलू तू रोटी ताण लागली उतक म्हणजे आता मला खासवत काढून द्या. आता वाटाड्या द्या म्हणले, वाटाड्या. हा वाटाड्या हो. आताचा भैरल्याकडे घेऊन जावा. आताच्या तोपर्यंत गेला बिल नाही. हा. आणि वाटत कुठ तर माझं शिरगदन मारायला काय बिल म्हणली. अव तसं नाही, तुम्ही एका देवाचे भक्त आहेत. इथं माझ्या समोर तुळशी बेल भंडारी इमान करायचं बरं. आणि नंतर रस्ता धरायचा. असं त्या मल्हार देवाच्या बुद्धिवान प्रधानानं काय केलं म्हणली. काय केलेलं आहे? भैरीलकडनं भेल भंडार हाती धरायचा आणि मल्हार देवाच्या गादीवरती हात मारायचा म्हणली. आणि पाणी आणल्या बिगर माघार येणार नाही अशी सत्यवाचा व्हायची म्हणली. आणि निघायचं म्हणली पाण्याला. कर्मेना चांदणी रात देवा विना, कर्मेना चांदणी रात, कर्मेना चांदणी रात देवा विना, कर्मेना चांदणी रात. कर्मेना चांदणी रात देवा विना, कर्मेना चांदणी रात, कर्मेना चांदणी रात.
दूर निघून गेले चंदनपूर कसा केला मला घात देवा विना कर्मेना चांदणी रात कसा केला मला घात देवा विना कर्मेना चांदणी रात चांदणी रात देवाविना कर्मेना चांदणी रात कर्मेना चांदणी रात देवाविना कर्मेना चांदणी रात सोने देते मंदिरात देवा विना कर्मेना चांदणी रात सोने देते मंदिरात देवा विना कर्मेना चांदणी रात कर्मेना चांदणी रात देवाविना कर्मेना चांदणी रात कर्मेना चांदणी रात देवाविना कर्मेना चांदणी रात मनोहर वाग्याच्या गाण्याचा सूर मनोहर वाग्याच्या गाण्याचा सूर निघून गेला कैलास दूर कैलासी दूर त्यांची वछाया आहे आमावर त्यांची वछाया आहे आमवर सोने दिसे जागरणात देवा विना कर्मेना चांदणी रात सोने दिसे जागरणात देवा विना कर्मेना चांदणी रात कर्मेना चांदणी रात देवाविना कर्मेना चांदणी रात कर्मेना चांदणी रात देवाविना कर्मेना चांदणी रात कर्मेना चांदणी रात देवा विना कर्मेना चांदणी रात कर्मेना चांदणी रात देवा विना कर्मेना चांदणी रात कबूल मी करते देवा तुम्हा कबूल मी करते मल्हार तुम्हा आज तू जिंकिलच देवा मला आज तू जिंकिलेच देवा मला आज तू जिंकिलेच मालू मला कबूल मी करते देवा तुला कबूल मी करते देवा तुला आज जिंकिलच देवा मला आज जिंकिलच देवा मला आज जिंकिलच देवा मला पंच प्राणाची करुणी आरती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती पंच प्राणाची करुणी आरती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती आय कबूल मी करते देवा तुला कबूल मी करते मल्हार तुला आज जिंकिलच देवा मला आज जिंकिलच देवा मला आज जिंकिलच देवा मला कबूल मी करते देवा तुला कबूल मी करते देवा तुला आज जिंकिलच देवा मला आज जिंकिलच देवा मला आज जिंकिलच देवा मला पंच प्राणाची करुणी आरती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती पंच प्राणाची करुणी आरती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती ओवाळी ते देवा तुमच्या मूर्ती शिवदास नामा पद गायिले शिवदास नामा पद गायिले सारे तन मला ध्यान तुला वाहिली सारे तन मला ध्यान तुला वाहिले सारे तन मला
करते मल्हार तुला कबूल मी करते देवा तुला आज जिंकलच देवा मला आज जिंकलच देवा मला आज जिंकलच देवा मला कबूल मी करते देवा तुला कबूल मी करते देवा तुला आज जिंकलच देवा मला आज जिंकलच देवा मला आज जिंकलच देवा मला कबूल मी करते देवा तुला कबूल मी करते देवा तुला आज तू जिंकलच देवा मला आज तू जिंकलच देवा मला आज तू जिंकलच देवा मला कबूल मी करते देवा तुला कबूल मी करते देवा तुला आज तू जिंकलच देवा मला आज तू जिंकलच देवा मला आज तू जिंकलच देवा मला सांगू किती देवाला देवा नकानु बानीला ओ सांगू किती देवाला देवा नकानु बानीला ओ देवाला देवा नकानु बानीला हो सांगून देवाला देवा नकानु बानीला हो जेजूर नगरी सोन्याची
नेला